बरोबर. मग माझा मेकअप कोणाचा आहे? नाही, माझा मेकअप हा ट्रेनरचा आहे. माझा मेकअप हा शिक्षकाचा आहे. माझ्याकडे बघितल्यानंतर मला सर आहे. बरोबर. तर मी असा मळलेले कपडे, हातात दारूची बॉटल घेऊन आतमध्ये आलो असतो, असं तसं तिथे बसतो, तर मला आतमध्ये घ्याल का पहिले तुम्ही? येणार नाही. माझं लेक्चर ऐकाल का? दारुड्याचं ऐकायचं नसतं. तर तुमची बहीण आहे, मुलगा आहे, मुलगी आहे, नंद आहे, जाव आहे, तिने गॅदरिंग मध्ये भाग घेतलाय, घेतात ना आपली मुलं भाग, आणि त्याला नाटकामध्ये दारुड्याचा रोल दिलाय. मग त्याला काय कराल तुम्ही? स्टेजवरती बसवायचं. आता जरा तू करणार आहे, ऍक्टिंग करणार, दारुड्याची ऍक्टिंग, काय कराल त्याला? काय कराल? दारुड्याचा लुक, त्याची हेअरस्टाईल कशी असणार, हातात काय देणार, त्याची ज्वेलरी, दारुड्याची ज्वेलरी त्याची बॉटल, आणि शिवाजी महाराजांची ज्वेलरी त्यांची तलवार. बरोबर. किंवा शेतकऱ्याची ज्वेलरी त्याच्या हातात काय असेल? काठी असेल, कुदळ पावडा असेल, नांगरा असेल. बरोबर. तर एखादी गोष्ट केल्यानंतर त्याला ते म्हटलं जाणं, हा झाला मेकअप. शेतकरी, सावित्रीबाई फुले, लोकमान्य टिळक, सुभाषचंद्र बोस, गणपती, शंकर. बरोबर. आपण कसं कधी शंकर म्हणणार नाही? शंकर भगवान, त्याचा लुक बघू, त्याचा जो तयार झालेला लुक आहे हा आहे मेकअप, ही आहे पर्सनॅलिटी. काय म्हणणार आपण? त्यापैकी तुमचं डोक्यात एकच आहे, नवरी, ब्रायडल. तेवढं तुम्हाला आलं की तुम्हाला वाटणं मला जगातलं सगळं आलं. तसं नाही, तुम्हाला सगळं आलं पाहिजे, पण इथे सगळं शिकवलं जाणार. इथे काय शिकवलं जाईल? टूल्स अँड टेक्निक्स. टूल्स म्हणजे काय? साहित्य, साधने कशी वापरायची, त्याचा उपयोग कसा करायचा. टेक्निक्स म्हणजे काय? हेअर कट ही टेक्निक आहे, हेअरस्टाईल ही टेक्निक आहे, फेशियल ही टेक्निक आहे. मग त्यासाठी काय साहित्य लागणार हे मॅडम तुम्हाला सांगणार, आणि ते कसं वापरायचं ते सांगणार. मॅडम हे नाही म्हणणार की या मुलाला लावा की मुलीला लावा. मॅडम हे म्हणणार नाही की ब्रायडल बनवा की शिवाजी महाराज बनवा की गणपती बनवा की काय. मॅडम काहीच बनवा सांगणार नाही. मॅडम फक्त शिकवणार आहे काय बनवायचं हे तुम्ही ठरवायचंय.